सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत नागरिकांनी आज महापालिकेवर मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले। प्रभाग क्रमांक 15 अ मधील नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी संबंधित जागेची चौकशी, अधिकृत मोजणी आणि नियमानुसार कारवाईची मागणी केली। आंदोलनासाठी आणलेल्या बॅनरवरील नगरसेविकेच्या प्रतिमेवर पोलिसांनी आक्षेप घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी आंदोलक निलेश संगेपाग यांनी पोलिसांशी चर्चा करून आंदोलन सुरू ठेवण्याची विनंती केली। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी पोलिसांसमोर लोटांगण घालत आपली भूमिका मांडली। त्यानंतर आंदोलन शांततेत सुरू राहिले। आरक्षित जागा वाचलीच पाहिजे, अतिक्रमण हटलेच पाहिजे आणि चौकशी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। निलेश संगेपाग, चंद्रकांत यमकर, राजू अलकोड, रवी नाईक, भगवान करगुळे, मल्लिकार्जुन पिलगेरी यांच्यासह अनेक नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनानंतर महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन आरक्षित जागेवरील अतिक्रमणाच्या आरोपांची पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी करण्यात आली। महानगरपालिका शाळेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या श्रीदेवी फुलारेंचा आज रोजी प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व आम्ही नागरिक मिळून प्रभागातले जे नगरसेविका आहे श्रीदेवी जॉन फुलारे यांनी महानगरपालिका शाळेकरिता आरक्षित असलेल्या जागेमध्ये शाळा क्रमांक 10 आणि शाळा क्रमांक 25 या शाळांकरिता आरक्षित असलेल्या जागेत स्वतःचा 4000 स्क्वेअर फूटचा बंगला बांधून त्या बंगल्यामध्ये ते एसीची हवा खातात आणि याच्या निषेधार्थ आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन आलो होतो। त्या मोर्चामध्ये मी स्वतः निलेश संगेपाग असेल, आमचे प्रभागातले नेते राजू अलकोड साहेब असतील, यमगर साहेब असतील, आम्ही सगळे आणि सर्व नागरिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात आम्ही सामील झालोय। आणि आमच्या या आंदोलनात आमची मागणी हीच आहे की तुम्ही आज म्हणताय की आम्हाला सगळे जागा महानगरपालिकेच्या ताब्यात घ्यायचे आणि ते विकसित करून महापालिकेचं जे उत्पन्न आहे ते वाढवायचं आहे, पण तुमच्याच सत्तेतले जे नगरसेविक आहे ते महानगरपालिकेची जे शाळेकरिता आरक्षित जागा आहे, जे गोरगरिबांच्या लेकरांकरिता जी आरक्षित जागा आहे त्या जागेवर स्वतःचा बंगला बांधून एसीची हवा खातायत। त्या नगरसेविकेच्या घरावर कधी बुलडोझर चालवणार? सर्वसामान्य माणूस 4 फूट अतिक्रमण केलं तर तुम्ही त्याचा घर संसार उद्ध्वस्त करता, मग सत्तेतल्या नगरसेविकेवर राजकीय दबावापोटी तुम्ही कारवाई करत नाहीयेत का असा प्रश्न आम्ही आज प्रशासनाला विचारलेला आहे। आणि जर त्या बंगल्यावर कारवाई तात्काळ झाली नाही तर उद्या सीएम साहेबांचा ताफा देखील आम्ही अडवणार आहोत अशी इशारा देखील आम्ही प्रशासनाला दिलेला आहे। त्यामुळे आमची सगळ्यांच्या नागरिकांची विनंती आहे की तात्काळ त्या अतिक्रमणावर बुलडोझर चालवून ते नासधूस करावे। धन्यवाद।